भारत सरकार केंद्रीय जनजाती मंत्रालयाच्या आदेशानुसार दिनांक 19 जून 2024 ते 3 जुलै 2024 पर्यंत सिकल सेल आजाराबद्दल संपूर्ण देशामध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येते। त्याच अनुषंगाने नवापूर तालुक्यातील बंधारे येथे राष्ट्रीय सिकल सेल ॲनेमिया निर्मूलन अभियानांतर्गत राष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त सिकल सेल आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली आहे। आश्रमशाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आजारासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध फलकावर सिकल सेल आजाराबद्दल माहिती देण्यात आली होती। शाळेमध्ये सिकल सेल आजाराची नागरिकांना माहिती मिळाली पाहिजे म्हणून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले होते। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किसन गावित सर यांनी सिकल सेल ॲनिमिया आजाराबद्दल शाळेत कशी जनजागृती करण्यात येते त्याबाबत इत्थंभूत माहिती दिली आहे। शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा बंधारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या शाळेमध्ये सिकल सेल ॲनिमिया दिनाच्या जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक किसन गावित सर, विजय खराटे सर, अधीक्षक वनिता पाटील मॅडम, अनिल वळवी सर, हरीश पाडवी सर, विनोद चित्ते, रुशाली गावित, रुश्मा गावित, शमुवेल गावित, रमेश साबळे सर आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले। यावेळी मोठ्या संख्येने शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित होते। PR गावित, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा नवापूरचे मुख्याध्यापक म्हणून बोलत आहे। तर भारत सरकार केंद्रीय मंत्रालय जनजाती मंत्रालयाद्वारे दिनांक 19/6/2024 तर 3 जुलै 2000 पर्यंत सिकल सेल ॲनेमिया निर्मूलन हा आजाराविषयी संपूर्ण देशभरात जनजागृती सुरू आहे। त्या अनुषंगाने आमच्या शाळेतसुद्धा विविध प्रकार आयोजित केले गेले आहेत। आतापर्यंत कथालेखन, कथाकथन, चित्रकला स्पर्धा आणि कालच म्हणजे दिनांक 2 जुलै 2024 रोजी आपल्या बंधारे उपकेंद्राच्या मॅडम डॉक्टर स्मिता वसावे यांच्या हस्ते उद्घाटन करून आम्ही सिकल सेल ॲनेमिया या आजाराविषयी व्याख्यान आयोजित केलं होतं आणि आज शेवटच्या दिवशी आमच्या शाळेच्या वतीने बंधारे या गावात एक नुक्कड ड्रामा हा प्रेझेंट केला गेला आहे आणि मला असं वाटतं की याच्यामुळे समाजामध्ये जनजागृती होईल आणि ज्या अनुसूचित जमातीमध्ये जे सिकल सेल आजार मोठ्या प्रमाणात आहे याला कुठेतरी कमी होण्याचा आळा बसेल, प्रतिबंध बसेल असं मी आश्वासित करतो। आणि 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर।